नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं 124वं पुष्प आज मी आपल्या समोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू आहे याची मला खात्री आहे. सातत्याने इतके विषयांवर व्हिडिओची भाषणं देणं ही माझ्यासारख्या सामान्य माणसाचं निश्चितच कर्तृत्व नाही, त्यात त्यांचा आशीर्वाद आहे. आज मी एक थोडा वेगळा विषय पुन्हा बोलणार आहे की गुरुचरित्राची अपूर्वता आणि त्याचं कार्य आणि संप्रदाय म्हणून गुरुचरित्र असा विषय आज मी घेतो आहे. मला प्रेरणा देणारे श्री अप्रबुद्ध यांच्या एका पुस्तकावरून मी हा विषय घेतलेला आहे. तर साहित्य या दृष्टीने गुरुचरित्राची योग्यता किती आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. श्री गुरुचरित्राचा विशेष हा की ज्याने ते रचले त्याची मातृभाषा मराठी नव्हती, तरीही कानडीची छाप त्याच्यावर क्वचितच कोठे पुल्लिंगेचे इकारांत अथवा स्त्रीलिंगाचे आकारांत रूप करण्यापलीकडे मुळीच पडलेली नाही. परंतु त्याहीपेक्षा मोठा विशेष असा आहे की यवनाक्रांत काळात देखील या शब्दात यावनी शब्द एक देखील नाही. या बाबतीतही तो एकमेव द्वितीय आहे. सरस्वती गंगाधराचे समकालीन श्रीनाथ किंवा दासोपंत यांच्या काव्याकडे पाहिले तरी हे सहज लक्षात येते. असे शुद्धत्व एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने नित्याचे वातावरण हे या ग्रंथाचे विशेष आहे. महानुभावांचे लीलाचरित्र किंवा नामदेवांचे आदी आणि समाधी हेच मराठीत पहिले चरित्र वाङ्मय आहे. परंतु चरित्राची फक्त भूमिका घेऊन लोकशिक्षणाच्या उद्देशाने रचलेले आद्य वाङ्मय श्री गुरुचरित्र हेच आहे. आणि म्हणूनच इतर सर्वत्रच्या वाङ्मयात ते आढळत नाही, ते यात आढळते. यावेळच्या पद्धतीच अनुसरून त्याने रचना ओविछंदात केली असली तरी तो आपल्या ग्रंथास काव्य म्हणत नाही. ओविछंदात केलेले असून सुद्धा ग्रंथ म्हणतो असेही असून त्याची वाणी कोणाही कवीचा गौरव करील अशीच ओघवती आहे. काव्यामध्ये एक प्रकारचा ओघवतेपणा असतो, तो त्यात आहे. सरळ आहे, सुलभ आहे आणि हृदयाचा ठाव घेणारा असं ते आहे. ज्या विशिष्ट समाजाला लक्षात ठेवून त्यानं हा ग्रंथ लिहिला, ज्या उद्दिष्टाने लिहिला त्याला अनुसरणच त्यांनी हे विषय घेतलेले आहेत. ही त्याची शास्त्रीयता आहे. परंतु तो शास्त्रीय ग्रंथ नाही. त्याला पूर्वपक्ष नाही, उत्तर पक्ष नाही, पांडित्याचा त्याला स्पर्श नाही. असं म्हटलं तर कथा आहेत, म्हटले तर उद्बोधन आहे. त्यात काव्य आहे परंतु पंडिती काव्य नाही. निवेदन आहे, प्रतिपादन नाही. प्रतिभेचा विलास दाखवण्याकरता मुद्दाम उपमादृष्टांत नाही किंवा अद्भुत कल्पना नाहीत. परंतु त्यात काव्य आहे आणि तत्कालीन कोणत्याही कवीपेक्षा ते आगळे आहे. लोकगीतं आणि काव्य यांच्यात जो फरक आहे तोच त्यांच्यात आहे. लोकगीतं ज्या कारणाने मोठमोठ्या काव्यांपेक्षाही जास्त चटका लावतात, त्याच कारणाने श्री गुरुचरित्रातील काव्य हे हृदयंगम वाटते. हृदयंगम. मनुष्य म्हणणाऱ्याला आपल्या स्वतःचे मूर्तिमंत चित्र त्यात दिसून येते. त्याच्या काव्याला प्रतीकाची गरज वाटते. नित्यव्यवहारातले प्रसंग कोणत्याही सहृदय माणसाच्या अंतःकरणात जे ध्वनी उत्पन्न करतात ते कवीच्या अंतःकरणात वेगाने उत्पन्न होतात आणि जसेच्या तसे वाचकांच्या अंतःकरणात प्रतिध्वनित होतात. त्यात बुद्धीसारख्या दुभाष्याची काहीही काडी इतकीही गरज नाही. आत्मप्रतीतीमुळेच वाचकाचे त्यांच्याशी तादात्म्य होते. व्यवहारातील अनेक बऱ्या वाईट प्रसंगी जे उद्गार मनुष्याच्या तोंडून सहज निघतील तेच येथे आढळतात. विशेषतः करुणारसात तर सरस्वती गंगाधराची बरोबरी क्वचितच कोणी करू शकेल. पहिल्या अध्यायातील सहज दाम अलंकार साधलेली नामधारकाची स्तुती, 11व्या अध्यायातील स्वभावोक्ती, 20व्या आणि 21व्या अध्यायातील मातेचा शोक आणि त्यातील स्वाभाविकता हे सारेच हृदय आहे. विशेषतः प्रारब्ध प्रमाण म्हणतो जरी तरी का भजावा श्रीहरी म्हणून युक्तिवाद करणारी विप्रस्त्री पुत्र जिवंत झाल्याबरोबर म्हणे आपणा कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी
जे का वसे आपले मनी तैसेच दिसे निद्रा स्वप्नी. कैचा देव नरसिंह मनी भ्रांती आपणास लागलीसे. आमचे प्रारब्ध असता उणे देवावरी काय बोल ठेवणे. अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल. म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचरले. मनी भय उपजले ठेवी काढून दूर पडते. असं म्हणून भिऊ लागते तेव्हा स्वाभाविकतेची पराकाष्ठा होते. 30व्या अध्यायातील सतीचा शोकप्रसंग असाच डोळ्यात पाणी आणणारा आहे. महानंदा जेव्हा सती जाऊ लागते तेव्हा नातेवाईकांनी तिला केलेला उपदेश आणि पुढे 35व्यात सीमंतिनीची आणि चित्रांगदाची पुन्हा गाठ पडते तो साराच प्रसंग, हे सारेच प्रसंग या दृष्टीने वाचण्याजोगे आहेत. समस्त दुःखावनी पुत्रशोक महावन्ही. मात्या पित्यांचे दाहोनी भस्म करी परियेसा. याची सत्यता कितीतरी वेळा प्रत्ययाला येते. स्वाभिमान हा तर या ग्रंथातला मुख्य उद्दिष्टच आहे. जरी आम्हापाशी राहासी तरी त्वा न वंदिजे म्लेच्छासी. अथवा ज्यासी नाही मृत्यूचे भय त्याशी दुष्ट यवन करील काय, अशी त्यांची शिकवण आहे. आणि पाठभेदांची बाधा अनेकविध कारणांनी श्री गुरुचरित्राला विलक्षणच बाधलेली आहे. त्यामुळे ऐसा हा राव असता महाराष्ट्रधर्मी वर्तता आपला द्वेष तत्वता न करील की जाणपा, असल्या कित्येक ओव्या कामत प्रतीत गाळल्या गेलेल्या आहेत. परंतु मूळ प्रतीत असण्यास कोणताही प्रत्यय नाही. उलट संभवच जास्त आहे. वाणीच्या वर्णनाच्या ओघाचे उदाहरण म्हणून 29व्या अध्यायातील शिवपार्वती वर्णन वाचावं. गुरुचरित्र हा काव्य ग्रंथ नाही. त्यात आले आहे ते काव्य ओघात आले आहे, परंतु त्यात वास्तवता आहे. वास्तवता हा आजच्या मन्वंतरातला पारिभाषिक शब्द आहे, तरी वास्तविक अर्थाने तो कोणत्याही मन्वंतरास लागू पडणारा आहे. श्री गुरुचरित्रात मृतसंजीवन, संध्याप्रसव, कुष्ठपरिहार इत्यादी चमत्कार आले आहेत, तेव्हा त्यात वास्तविकता आहे असे कसे म्हणता येईल. असे कोणी म्हणेल तर ते बरोबर नाही. विज्ञानावरून आणि आजच्या घटनांवरून प्राचीनांच्या वागण्याचं मोजमाप करणं म्हणजे माता जिजाबाईला सार्वजनिक व्याख्याने देता येत नव्हती आणि रंगभूमीवर कला करता येत नव्हती म्हणून ती असंस्कृत होती असं म्हणण्यासारखं होईल. महाराष्ट्र संतांनी रामायण महाभारताला अध्यात्म आणि अद्भुताचे रंग देऊन त्यातली वास्तवता नष्ट केली असे म्हणणारे विद्वान एक गोष्ट नेहमी विचारात घेत नाहीत. रामायण महाभारताच्या घटना अशा रंगात पाहणं ही त्या काळची वास्तवता होती. श्री वाल्मिकी रामायणाचं रूपांतर अध्यात्म रामायणात त्यामुळेच झालं आणि विहिरदंड पडताळला, लंकेभोवती वेढा दिला असं वर्णन श्री समर्थांनी तेवढ्याकरताच केलेले आहे. अद्भुत चमत्कार घडतात किंवा नाही हा स्वतंत्र शास्त्रीय विषय आहे आणि जगाचा नाश करणारी शक्ती शोधून काढूनही तो अनिर्णितच आहे. त्यामुळं त्याविषयी मतवैचित्र्य राहणं स्वाभाविक आहे. परंतु एखादी गोष्ट माझ्या अनुभवास येत नाही म्हणजे असं म्हणणं वेगळं आणि म्हणून ती असत्यच आहे असं म्हणणं वेगळं. एका इतिहासकारानं म्हटल्याप्रमाणे चमत्कार म्हणजे काय आणि चमत्कार होणे शक्य आहे किंवा कसे या प्रश्नाला इतिहासाच्या दृष्टीने काडीचंही महत्त्व नाही. तसे ते होतात असे लोकांस प्रामाणिकपणे त्या काळी वाटत होते किंवा नाही एवढंच इतिहासदृष्ट्या महत्त्वाचं आहे. अशी लोकांची श्रद्धा असून तिचं दर्शन वाङ्मयात न होईल तरच उलट हे वाङ्मय वास्तववादी नाही असं म्हणावे लागेल. म्हणून अद्भुतता असूनही श्री गुरुचरित्रात वास्तवता आहे. तत्कालीन समाजाचं आणि समाजाच्या अंतःकरणाचं चित्र त्यात जसं उमटलं दिसतं तसं त्यावेळच्या अन्य ग्रंथात फार थोडं वाढलं. आता थोडा वेगळा विचार करूया. श्री नरसिंह सरस्वती आणि श्री रामदास यांच्या कार्यात खरोखर पुष्कळ साम्य आहे. धर्मरक्षण, तप, लोकशिक्षण, तीर्थभ्रमण इत्यादी गोष्टी जरी सारख्या वाटत असल्या तरी एक फारच मोठा फरक आहे. लोकशिक्षणाकरता अनेक लोकांना योगाभ्यास शिकवून आणि अनेकांना दीक्षा देऊन प्रचारार्थ सोडण्याचं कार्य दोघांनीही केलं. परंतु स्वामींच्या शिष्यांनी कोठे मठस्थापना केल्याची माहिती नाही. राजोपचार घेण्याची वेळ आली तेव्हा श्री स्वामींनी प्रस्थानच ठेवलं. श्री समर्थांना तसं करण्याचं काही कारण नव्हतं.
श्री समर्थांची उपासना रामचंद्रांची आणि त्यामुळे त्यांनी तिचा प्रसार केला असला तरी दत्तात्रेयांचा त्यांचा घनिष्ठ संबंध असून समर्थ संप्रदायाची चिन्ह त्यांना श्री दत्तात्रय यांनीच दिल्याचं आत्मारामात त्यांनी लिहिलेलं आहे. ते ठीकच आहे. जे कार्य श्री समर्थ करीत होते ते दत्तात्रेयांचेच कार्य आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि श्री दत्त संप्रदाय ही एकाच महत्कार्याची 3 अंग आहेत. श्री नरसिंह सरस्वती तर साक्षात दत्तावतारच होते. एवढंच की समर्थ संप्रदायाचा भर अगदी आजच्या अर्थाने देखील म्हणता येईल इतका प्रचारावर होता. आणि श्री नरसिंह सरस्वतींचा भर श्री मदाचार्यांनी म्हटल्याप्रमाणे दुष्टामतावलंबनो ब्राह्मणान एव दंडयितुम अस्मत् गमन या तत्वावर होता. इतकेच की देशकालमाताप्रमाणे दंडयितुम म्हणण्याऐवजी उद्बोधयितम असं म्हणावं. श्री समर्थांनी रामोपासनेचा उघडा मंत्र घेऊन त्याच्या अनुराधाने विशेष आकार दिलेला स्वतंत्र संप्रदाय स्थापन केला. तसे काही श्री नरसिंह सरस्वतींनी केल्याचे दिसत नाही. त्यांची स्वतःची उपासना नरसिंहाची होती, तरी त्यांनी तिचा प्रचार केला नाही. ते श्री दत्तावतार असल्याच्या श्रद्धेमुळे वाडीस अथवा गणगापुरात जाणाऱ्या बहुसंख्य दत्तोपासक असतात हे खरे, पण त्यांचा स्वतःचा स्वे स्वे कर्मण्यभीरतः अशा रीतीने सर्वांनी वर्णाश्रम धर्माचे पालन करावे असा कटाक्ष होता आणि आजही आहे. मग तदनंतर्गत उपासना कोणाची कोणतीही असो त्या उपासकास ते सन्निधच आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वरांचा पांडुरंग, समर्थांचा श्रीराम, श्री दासोपंतांचा दत्त, तंतुकांचा मल्लिकार्जुन, कवीश्वरांची चंदला आणि मंदद्विजाची भुवनेश्वरी या सर्व ठिकाणी ते आहेतच. लौकिक रीतीप्रमाणे योगोपासना वगैरेंच्याही त्यांच्या काही परंपरा असतील, पण त्यांची माहिती मिळणं अशक्य आणि तिची गरजही नाही. परंपरा 2 असतात, एक योग परंपरा आणि आता ही जी परंपरा आहे संन्यास दीक्षेची परंपरा. संन्यास दीक्षेची त्या परंपरा जी आहे गुरुचरित्रात लिहिलेली ती संन्यास दीक्षेची आहे, योग दीक्षेची नाही. ती अशी की आदिगुरु श्री शंकर, श्री विष्णू, ब्रह्मदेव, तेथून पुढे वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौडपाद, गोविंदपाद, श्री शंकराचार्य, विश्वरूप, ज्ञानबोधगिरी, सिंहगिरी, ईश्वरतीर्थ, नरसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यातीर्थ, मलयानंद, देवतीर्थ, सरस्वती, यादवेंद्र सरस्वती, कृष्ण सरस्वती आणि नंतर श्री नरसिंह सरस्वती. श्री मदाचार्यांनी आमनाय आणि मठ यांची जी व्यवस्था बांधून दिली तिच्याप्रमाणे पाहता यातील तीर्थ नावे थोडी बुचकळ्यात टाकणारी आहेत. शृंगेरीच्या परंपरेतील दीक्षितांची नावे सरस्वती, भारती, पुरी ही आहेत. तीर्थ हा संन्यासपट शारदा मठाचा आहे. मग ही नावे कशी आली? त्याचप्रमाणे विश्वरूपाचार्यांच्या पुढे 2 गिरी नावे आलेली आहेत. तो संन्यासपट ज्योतिर्मठाचा आहे. त्याचा समाधानकारक उलगडा काय असेल ते असो. देवतीर्थ, सरस्वती यावरून असे वाटते की हे तीर्थ संन्यासपटाचे नाव नसून योग्यता दर्शक आहे आणि त्यांच्या पुढील सरस्वती, भारती, पुरी रचनेच्या ओघात गळून गेले आहे. श्री समर्थाप्रमाणे उपासनेची स्वतंत्र पद्धत काढली नसल्यामुळे दत्तोपासनेची कोणतीही शास्त्रीय पद्धत ही श्री नरसिंह सरस्वतींची उपासनाच आहे. श्री नरसिंह सरस्वतींची विशेष खूण म्हणून त्याला गुरुचरित्राची जोड असावी. यथाशक्ती वर्णोचित कर्माचे आचरण असल्याखेरीज खरे श्रेय पदरात पडणार नाही. भजनप्रीतीवर भर देऊन श्री गुरूंनी वारकरी संप्रदायाशी दत्तोपासकांची सांगड घातली आहे. स्तोत्रे, पदे, भूपाळ्या, आरती इत्यादी भजन आणि गायन यांना उपयोगी वाङ्मय हल्ली विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा अवश्य उपयोग करावा. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती या दत्तविभूतींनी केलेले प्रासादिक वाङ्मय, अशाच प्रकारचे अन्य प्रासादिक साहित्य यांचा उपयोग हितकारक आहे. पूर्वी सांगितलेच आहे की वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र रामकृष्ण हरी आणि गूढ मंत्र द्वादशाक्षरीच आहे. श्री दत्त संप्रदायाचा गूढ मंत्र देखील द्वादशाक्षरीच आहे.
श्री दत्त संप्रदायाचा हा सांगितलंच त्याप्रमाणे इतर भजनाकरता दत्ता दिगंबरा, श्रीपाद वल्लभा दिगंबरा इत्यादी जयघोष आहेत. 16 अक्षरी वगैरे मंत्र निरनिराळ्या कार्यांकरता आहेत. दत्तात्रेयोपनिषदात त्याचं वर्णन आहे. चांगल्या परंपरेतून मंत्र घ्यावा. आजकाल ही गोष्ट ही कठीण झालेली आहे. अशावेळी तंत्रशास्त्रात सांगितल्याप्रमाणे दक्षिणामूर्ती विधीने मंत्र घ्यावा आणि उपासना करावी. यथाकाली श्री कृपेने सत्पात्र हस्ते कृपादान होते. यथाशक्ती दत्तक्षेत्रांची यात्रा मधून करीत जावी. श्री दत्तात्रेयांची सुप्रसिद्ध क्षेत्रे माहूर आणि गिरनार ही आहेत. ही मूळ ठिकाणे सोडली तर श्रीमंत नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ या अवतारामुळे प्रसिद्ध झालेली त्यांची क्षेत्रे 5 आहेत. एक कुरवपूर, येथे श्रीपादांनी गंगा प्रवेश केला. तेथे आजही कृष्णा प्रवाहात देवळ असून थोडी बहुत यात्रेकरूंची वर्दळ आहे. वराडातील लाडकारंजा ही तर श्रीमंत नरसिंह सरस्वतींची जन्मभूमीच आहे. येथील व्यवस्थेमागे संबंधी वर्णन आलेलं आहे. विशेषतः ब्रह्मानंद सरस्वतींनी बांधून दिलेली शाश्वत पूजेची व्यवस्था प्रशंसनीय आहे. एकावेळी ठराविक पैसे पूजा नैवेद्याकरता द्यायचे आणि ठरवल्याप्रमाणे तिथीच देणाऱ्याच्या नावाने पूजा नैवेद्याचा संकल्प होऊन त्याला प्रसाद पाठवायचा अशी ही व्यवस्था आहे. कोणा एकावर विशेष बोजा न पडता पूजा नैवेद्याची सोय सहज व्हावी अशी ही योजना आहे. जोपर्यंत देवस्थान आहे तोपर्यंत ही व्यवस्था अबाधित चालणार असल्यानं तिला शाश्वत पूजा असं म्हटलेलं आहे. श्री गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर इत्यादी ठिकाणी वास केला असल्यामुळे आणि गाणगापुरास तर पादुका ठेवून पूजा घेऊ असं अभिवचन असल्यामुळे श्री दत्तभक्तांना ही क्षेत्रे तीर्थक्षेत्रेच आहेत. विशेषतः श्री गुरूंची सेवा करायच्या जागा म्हणून या जागा प्रसिद्ध आहेत. श्री गुरु श्री शैल्यावर अदृश्य झाले इतकेच. त्यांनी अवतार काही संपवला नाही. असं असल्यामुळे कित्येक ठिकाणच्या दिव्य विभूती हे साक्षात तेच आहेत अथवा त्यांचे अवतार आहेत अशा श्रद्धेने आणखी काही स्थाने उत्पन्न झालेली आहेत. गेल्या शतकात अक्कलकोटचे स्वामी श्री नरसिंह सरस्वती, आळंदीचे स्वामी हे प्रत्यक्ष योगगुरू म्हणून हे श्री गुरु म्हणूनच प्रसिद्ध होते. श्री शैल्यावर गुप्त होऊन श्री गुरु अनेक रूपांनी लीला करीत भारप्रमाण करून या ठिकाणी शांत झाले अशी श्रद्धा आहे. श्री कामत यांनी लिहिल्याप्रमाणे त्यांच्या भक्तात त्याविषयी निरनिराळ्या श्रद्धा आहेत. आळंदीकर स्वामी हे अक्कलकोटकरांचे शिष्य होते असं म्हटलं जातं. तर 3 महिने अक्कलकोटास राहून देखील तेथील स्वामींना श्री नरसिंह सरस्वतींची ओळख पटली नाही असेही म्हटले जाते. परंतु हे सर्व वाद व्यर्थ आहे. श्री समर्थांनी म्हटल्याप्रमाणे अंतर्वृत्तीची या खुणा अंतर्निष्ठ जाणते हेच खरं. सामान्य माणसाने एवढाच समजावून घ्यावा. एवढे मात्र निर्विवाद की दोघेही महासमर्थ होते आणि अनंत रूपे लीला करणाऱ्या प्रभूंचीच ती 2 रूपं असणं शक्य आहे. श्री माणूक प्रभूंचे जन्म, कुळ वगैरे प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्याविषयी असा वाद असण्याचं कारणच नाही. श्री दत्तप्रभूंचा लीला विग्रह म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. श्री वासुदेवानंद सरस्वती, श्री नारायण महाराज जालवणकर, पंत बाळकुंद्रीकर, नारायण महाराज केडगावकर इत्यादी अनेक विभूती संत आणि भक्त होऊन गेले. त्यांची स्थाने ही पवित्रच आहेत. त्यांनी भगवतभक्तीचा प्रचार करून मोठ्या राष्ट्रीय कामगिरीही केली आहे. एवढंच की त्यांनी कधी तिच्या राष्ट्रीयत्वाचा दांगोरा पिटला नाही. या सर्व मंडळींनी त्यावेळी शेकडो कुटुंबीय आणि तरुण यांना पाश्चात्तीकरणाच्या लाटेत वाहू न देता त्यांचं रक्षण केलं. वर दिसायला या कामगिरीचं स्वरूप मनात भरणारे नसलं तरी इतिहासाच्या सखोल अभ्यासकाला ते मान्य करावंच लागेल. आतापर्यंत केलेल्या त्रोटक विवेचनावरून दत्तावतार आणि दत्तकार्य यांचं व्यापक स्वरूप लक्षात येईल. श्री नरसिंह सरस्वतींच्या कार्याचा इतिहास उपलब्ध नसल्यामुळे त्याची सविस्तर माहिती देता येत नाही. परंतु एवढा मोठा शिष्यवृंद तयार करून सर्वत्र विखरून दिला याचा परिणाम फार मोठा लोकसमाज निष्ठाहीन न होऊ देण्यात अवश्य झाला असला पाहिजे. ऐश्वर्य संपन्न होऊन अनंत काळ सत्कर्म करीत राहाल म्हणून श्री स्वामींनी दिलेले आशीर्वाद कसे फलद्रूप झाले असतील हे स्वतः त्यांच्या काळे कुळावरून लक्षात येईल. ही काळे मंडळी वशिष्ठ जोगी, वशिष्ठ गोत्री, वाचसनीय ब्राह्मण श्रींचा जन्म झाला तेव्हाही ते संपन्न अवस्थेत होते.
आणि चरित्रात म्हटल्याप्रमाणे श्रींची माता पितरे अंतकाळी काशीवास करीत होती. कुरुक्षेत्रात हे म्हटलं आहे की पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी पर्येसा. त्याचवेळी घराण्याचं स्थलांतर झालं किंवा पुढे मागे झालं हे काही निश्चित नाही. तर अशा प्रकारे हे संप्रदायाचं कार्य, संप्रदायाची माहिती थोडक्यात मी आपणाला दिलेली आहे. दत्त संप्रदाय हा फार मोठा, प्रचंड मोठा संप्रदाय आणि अध्यात्मातला विशेष फार मोठं कार्य या संप्रदायाकडे आलेलं आहे. आणि अनेक मंडळी म्हणतो आहे ही यात सामील झाली. त्यांनी सर्वांनी दत्त संप्रदायाचं कार्य केलं. आजही ज्यांना अध्यात्म क्षेत्राची आवड आहे त्यातला मेजॉरिटी मंडळी ही दत्त क्षेत्राकडे वळतात. दत्तचा अर्थ द्या. तुमचं जे काही आहे स्वत्व, मागे मी एकदा निसर्ग दत्त महाराजांविषयी बोललो होतो. त्यांनी दत्त संप्रदायाचा अर्थ अतिशय सुंदर सांगितलेला आहे. तो आपण पुन्हा जाऊन त्या ठिकाणी ग्रहण करा. दत्त संप्रदाय समजावून घ्या. हा दत्त संप्रदाय मलाही एका अतिशय फार मोठ्या व्यक्तीने समजावून सांगितलं. त्याचं मागे मी उदाहरण दिलेलं आहे. तेव्हा दत्त संप्रदायाची प्रचंड व्याप्ती लक्षात घ्या. आणि त्याला वारकरी संप्रदायाची जोड श्रीमंत नरसिंह सरस्वती आळंदीचे यांनी दिली. आणि स्वामी समर्थ रामदास स्वामींचाही जो काही संप्रदाय आहे हे सगळं म्हणून एक समाजाच्या उद्धाराचं कार्य करीत आहे. या सर्वांना आपण आत्मसात करा. तुम्हाला जे योग्य वाटेल तिथे तुम्ही ते काम करा. अध्यात्मात स्वतःला पहिले समजावून घेणं आवश्यक आहे आणि हे समजण्याखेरीज तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाणं बरोबर नाही. स्वतःला समजून घ्या. स्वतःला समजणं हेच अध्यात्म आहे. माझ्या आत जाऊन माझा शोध मी घेणं. आणि हे घेण्यासाठी जो एक अलिप्तपणा असावा लागतो ते या सर्व साधनांनी तुम्हाला मिळतो. अनेक प्रकारची साधनं दत्त संप्रदायात आहेत. अनेकविध संप्रदाय या दत्त संप्रदायात आहेत. तेव्हा या सर्वांचे मिळून एकच कार्य आहे. आणि हे कार्य आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आपापसातले जे काही किरकोळ मतभेद आहेत, तू मोठा का मी मोठा, हा काय मतभेदाचा मुद्दा आहे का? अरे आपण सर्व दत्त संप्रदाय आहोत. एक फार मोठ्या वृक्षाखाली आपण बसलेले आहात. फांद्या वेगवेगळ्या असल्या म्हणून काय झालं? सावली त्यांची खाली पडणार आहे आणि त्या सावलीचाच आपण आश्रय घेतो. आपण कोणाचे आहोत, कोणाकडून आलो हा महत्त्वाचा भाग नाही. आपण दत्त संप्रदायाचे आहोत हा भाग महत्त्वाचा आहे. आणि या संप्रदायाशी जोडले गेलेले अनेक संप्रदाय, मग तर नाथ संप्रदाय असो कुठेही असो, या सर्वांची सुरुवात अंतिम शेवटी एकाच ठिकाणी जाणार की या त्रयीला मी विसरावं. माझ्यातली जी त्रयी आहे ही मी विसरलो पाहिजे. माझ्यातला तामसपणा मी विसरलो पाहिजे. माझ्यातलं सर्वच विसरलं पाहिजे. मी मलाच विसरलं पाहिजे. आणि हे या सर्वाचं मूळ आहे. स्वतःला विसरणे, स्वतः काय आहे याची अनुभूती घेणं. आणि मग तुमच्या सगळ्या संसाराच्या ज्या काही चिंता आहेत या अलिप्तपणामुळे निघून जातील. कुठेही तुमची मायामोह राहणार नाही आणि शेवट अत्यंत गोड होईल. अशी अपेक्षा आपण करूया. नमस्कार.